ही गवर आमची गवर गणपती आले की 2 दिवसानंतर गवर येते. हात लावून घेते मस्त. हा घेते. ही पाडी आहे. हा ही पण पाडी आहे, दोन्ही होय? पण पाडीच आहे. कारण आता इथे जर आता तो अणुऊर्जा प्रकल्प होईल तेव्हा हम्म. पण ते काय सांगू शकत नाही. आणि तुमची काय कोणावर श्रद्धा आहे? माझी बाळू मामावर श्रद्धा आहे. बाळू मामा. हा आज लाखो प्रेक्षक हा व्हिडिओ जेव्हा बघतील हा. तेव्हा तुमच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता मी आलेलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मिडगव्हाणे या गावामध्ये. कोणाचीही ओळख नसताना खरं तर आपण एका आज घरी भेट देणार आहोत, कारण ह्या घराचा रेफरन्स आपल्याला कोणाकडनंही मिळालेला नव्हता. अगदी सहज रस्त्याने जाता जाता एक सुंदर मातीचं घर, पुरातन घर आपल्याला दिसलं आणि त्या घरात आपण थेट ओळख नसताना गेलो, परंतु इथल्या काकांनी आणि काकूंनी इतक्या सुंदर प्रकारे आपलं स्वागत केलं आणि आपल्याला ह्या घराचं शूटिंग करण्यासाठी सुद्धा विजू काका धनावडे यांनी परवानगी दिलेली आहे. त्यांच्याशी आपण फोनवर बोललो. काकू नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण तुमचं घर बघायला आज आलेलो आहोत. काकू तुमचं नाव सांगा सुरुवातीला. हर्षला हरिश्चंद्र धनावडे. बरं, आपली ओळख नाहीये. मी आता पहिल्यांदाच तुमच्याकडे आलो, डायरेक्ट आलो आणि तुम्ही मला आवर्जून इथे तुमचं घर दाखवायची संधी देत आहे. लाखो प्रेक्षकांना जगासमोर आज तुमचं घर दिसणार आहे आणि तुम्ही त्याची माहिती देणार आहात. तर आपण तुमच्या गेटनं आत जाऊया. हो. मला दाखवा कसं काय काय आहे तुमच्याकडे सगळं. इथे मोठं गेट दिसतंय गाडीसाठी. ही सगळी झाडं लावली आहेत, हा. केळी लावल्या आहेत, काकडीचे वेल, म्हणजे सगळं लावलं आहे तिथे. पेरूचं झाड लावलेलं आहे. अच्छा. ते हे सगळं त्या काकानीच केलं नाही, मुख्य म्हणजे विजू काकानी. विजू काकांनी, हा विजू काकानी. ज्यांच्याशी माझा फोन झाला, हा बरोबर ना? हा बरोबर. हा त्यांनीच हे सगळं म्हणजे आहे जेवढं वैभव ते त्यांनीच केलं आहे. बरोबर. हा आणि खरोखर विजू काका आज इथे नाहीये, नाही आहे. पण त्यांना मी मिस करतोय, हं. कारण त्यांची सुद्धा माझ्याशी विशेष ओळख नसताना परंतु ते व्हिडिओज बघतात माझे, हा. हे त्यांनी सांगितलं. पण दिलखुलासपणे त्यांनी परवानगी दिली की आमच्या घराचं सुद्धा शूटिंग करा. आणि तुम्ही दोघांनी सुद्धा, तुमचे दीर मला वाटते, बरोबर ना? दीर मोठे. आणि तुम्ही हो. इथे आहात जे, त्यांनी अगदी अगत्यपूर्वक, मगाशी तुम्ही मला चहा दिलात, फरसाण दिलं, म्हणजे कोकणी माणसाची जी एक आपुलकी असते फसते ते. ती इथे जाणवली. आता इथे तुम्ही मला दाखवलं आता केळी आहेत, हो. पेरू आहे आणि एक विशाल आंब्याचं झाड सुरुवातीलाच गेट वरती सुरुवातीला आहे. गेटवर आहे. अळू सुद्धा दिसतंय. होय हे खायचं अळू आहे? होय खायचं आहे. काय करता तुम्ही अळूवडी. अळूचं? अळूवडी करता? अळूवडी करतो आम्ही. आणि अळू करतात ना हा 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 पातळ ऋषीलानी, ते बरोबर. करतो आम्ही. बरं, आता मला दाखवा तुमचं घर कसं आहे ते. आपण आता कुठे आहोत? आता आम्ही खळ्यात आहोत. खळ्यात आहोत. हा तर खळ्यात त्याला पत्रा घातलेलं, ते सगळं त्यानेच केलं, विजूनेच केलेलं आहे. बरोबर. हा हे घराचं वैभव. सुंदर असं अंगण आहे होय. घरासमोर. इथे तुळशी वृंदावन सुद्धा बघायला मिळेल. साधारण किती जुनं आहे हे घर? 52 साल 52 असं साल. ऐकून आम्हाला आहे, 52 साल म्हणून. हा, हम्म. 1952. हा 1952. आपण घरात जाऊया. हम्म. इथे माऊ पण एक झोपलेलं आहे. लाकडी रेजे सुंदर दिसतात त्यामुळे घर, आणि खुंट्या खुंट्या. ह्या आपल्याला या घरात बघायला मिळतील. हो. इथे काका बसलेले आहेत. काका तुमच्याशी पण संवाद साधायचा आहे, पण आम्ही आता पहिल्यांदा घर बघून घेतो पूर्ण. इथे खरोखर मी म्हणेन की ह्या वास्तूने मला बोलावून घेतलं, कारण आमची ना ओळख ना पाळख ना कोणी मध्यस्थी, अगदी थेट मी इथे आलो आणि ह्या काका काकूनी इतकं अगत्यपूर्वक मला, अगदी काकू तर जेवायला घालू पण इच्छित होत्या, जेवण पण करूया असं अगदी त्यांच्या मनात होतं. पण इतकं प्रेम खरोखर आमच्या कोकणात आहे की, आणि ही पिढी जी आहे इतक्या अगत्याने सर्व करणारी, ही पिढी सुद्धा कुठेतरी दुर्दैवाने आता शेवटची पिढी म्हणायला हरकत नाही, कारण पुढच्या पिढीत एवढं अगत्य असतंच असं नाही. त्यामुळे तुमच्या पिढीला एक विशेष दर्जा आहे माझ्या मनात आणि तुमच्याबद्दल मला खूप आदर सन्मान आहे. आपण काकू आता घर बघूया. मला सांगा, आता आपण ज्या भागात उभे आहोत त्या भागाला तुम्ही काय म्हणता? पडवी बोलतो आम्ही. पडवी. हा पडवी. ओके. हा. आता ह्या पडवीत अशा काय काय वेगळ्या किंवा जुन्या गोष्टी बघायला मिळतील आपल्याला? साना. सहाना हा म्हणजे त्या कोनाड्याला का? हा कोनाड्याला साना अच्छा. म्हणतो. सहाना म्हणतात. हा बरोबर. म्हणजे वस्तू ठेवण्यासाठी एक जागा आहे हा ती. जागा आहे. अच्छा. आणि दरवाजाला इथे ते भाल बोलतो आम्ही. भाल. हा अच्छा. हे शब्द विचारायचं कारण काय आहे?
कारण आता हे शब्द सुद्धा लोप पावत चालले. नाही, हो. आता पुढच्या पिढीला जे फ्लॅट मध्ये राहतात किंवा खोलीत राहतात मुंबईच्या, त्यांना हे शब्द पण माहिती नाही. नाही त्यामुळे आपला प्रयत्न असा असतो की कुठेतरी आपलं जुनं सगळं जे आहे ते हे इंटरनेटवर युट्यूबवर जपून ठेवावं आणि समजतं, आणि येणाऱ्या पिढ्यांना पण ते समजेल. कुणी जर का एक 10 वर्षां 20 वर्षां बघितलं की मिठ गव्हाणातल्या ह्या धनावड्यांच्या घरात कसं मोठं घर होतं आणि काय काय गोष्टी होत्या, तर त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आयुष्यभर जतन राहणार आहे. आणि हे काकू आपल्याला दाखवत आहेत. आता काकू दाखवा मला पुढची खोली कशी आहे, काय आहे. मातीचीच आहे. चालेल, हरकत नाही. आता माणूस म्हटल्यावर सगळा राहणार, पसारा असायचा, पसारा सामान असणारच असणार, ना. राहतं घर म्हटल्यावर काय त्याला इलाज नाही. इकडे खिडकी हा. आहे, एक समजे कपाट ठेवलेलं आहे केलेलं. अच्छा अच्छा, हा, ही खिडकी म्हणून बोलतो आम्ही. बरोबर. हा. असं हा साना आहे इथे पण छान आहे. हा, हो हो. या आता आपण पडवीतनं कुठे चाललोय? यांच्या स्वयंपाक खोलीत. ह्या काकांच्या हा. इथे बसलेत हे काका. हा. चूल आहे अजूनही वापरातली. पूर्वीच्या काळात अशा प्रकारच्या चुली घरोघरी होत्या. आणि इथे खिडकी आहे, इथे पण खिडकी आहे. इथे पण खिडकी आहे. म्हणजे धूर मला वाटतंय फार घरात राहत नसेल, नाही जातो, सगळा निघून जातो. जातो. गॅस सिलेंडर सुद्धा आहे, आहेत. म्हणजे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. हाय. कधी गॅस संपला तर चूल पण आहे. नाही, चुलीवरच करतो चुलीवरच आम्ही. जास्त करतात, जास्त चुलीवर. बरोबर. चहा आणि दूध फक्त गॅसवर कर. आता मला सांगा, ते काका बसलेले आहेत ते तुमचे दीर मोठे. बरोबर. आता त्यांचं कुटुंब कुठे असतं? म्हणजे त्यांचं- त्यांच्याशी मी बोलणारच आहे. त्यांचे कुटुंब म्हणजे ती एकटीच आहे. पोरींची लग्न झाली. ती, बरोबर. मुंबईला आहे आता डिलिव्हरीसाठी. त्या पोरीच्या गेलेली. आणि तुमचं कुटुंब कुठे असतं? माझं कुटुंब, पोरगा माझा आता मुंबईला असतो. बर. आणि अजून कोण कोण आहेत तुमच्या कुटुंबात? कारण हे सामायिक घर आहे, मोठं घर आहे. दीर आहेत, हा. त्यांचं कुटुंब सगळं मुंबईलाच असते, दोन्ही. अच्छा, हा, मोठे दीर वारले आहेत. बरोबर. 2 नंबर दीर आहेत ना, त्यांचं कुटुंब मुंबईला असते, पण येतात ते गणपती. बरोबर. विजय दादा हे तुमचे हा, दीर. लास्ट नंबर दीर. बरोबर. तर ह्या किचन मधनं सुद्धा इथे आपण बघितलं तर वरच्या बाजूला एक इथे कॉट आहे ठेवलेली. ही त्यांची म्हणजे असं सगळं सामान ठेवायची हा. रूम. बरोबर. ही. पण पूर्वीच्या काळात तिथे दरवाजा होता ना? दरवाजा. हा, त्याविषयी जरा हा, सांगा. तो दरवाजा म्हणजे आपल्याला कोण असे आले हा. गेलं तर पुढून जाऊ नये म्हणून हे बरोबर. इथे दरवाजा, म्हणजे आणि तिथे पण दरवाजा. हा दरवाजा जो आहे हा, तो तो पूर्वीच्या काळात बायकांना पडवीतनं जायला लागू नये हा, समोर. हा, ठेवलेलं. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे हे पूर्ण घर मातीचं आहे आज. मातीचं. आपण आता तिकडच्या भागात जाऊया, हा. कारण बाहेरनं दिसायला जरी घर वाटलं तरी हे खूप मोठं घर आहे. होय होय. बरं काकू, आता पुढचा भाग कुठला दाखवताय मला तुम्ही? मधला हॉल. हॉल. हा. त्याला हॉल झाला आता नवीन शब्द. तुम्ही काय म्हणायचात पूर्वी? आम्ही म्हणजे मधला खण बोलतो आम्ही. खण. हा, मधल्या खणात जातो. मधल्या खणात. हा. अच्छा. असं. आता आपण मधल्या खणात आहोत. हो. आणि इथे आपल्याला दिसेल की माडीवर जायचा जिना आहे, जिना आहे. आणि लाकडी जिना आहे. हो. तर तो पण आपण बघणार आहोत. त्याआधी इथे जी वरती दिसते ही काय आहे? मंडपी. ही मंडपी. होय ना? होय, गणपती. गणपतीची. गवर गणपती. मग गणपतीचं टेबल पण ठरलेलं असेल. गणपती टेबल हे काय? हे आहे ना? हा, म्हणजे गणपतीचं टेबल दरवर्षी ह्या टेबलवर ह्या गणपती टेबल. बसतो आणि इथे आणून ठेवता का तो? हो, इथे गणपती? ठेवतो. ही खोटणी मग तिकडे जाते. अच्छा, असं. बरोबर. मंडपी शब्द मी बरोबर ओळखला. होय ना? होय, हा, मंडपी. हा. आता अजून काय काय सांगाल मला? वेगळ्या गोष्टी अशा ह्या आपल्या मधल्या खणात काय काय वेगळ्या गोष्टी आहेत? काय सानात आहे. साना आहेत सगळीकडे. हा, सगळीकडे साने आहेत. हम्म, हम्म, हम्म. मोरी एक ठेवलेली आहे. हम्म. मला सांगा काकू, आता तुमचा इथला दिनक्रम कसा असतो? म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी तुम्ही काय सकाळी- काय करता ते मी सांगा. सकाळी उठल्यावर पहिला कचरा काढते. हा. नंतर मी आंघोळ पांघोळ झाली की देवपूजा म्हणजे देवाचंही करते. हम्म. त्याच्यानंतर मग चहा पाणी वगैरे पिते. अच्छा. नंतर कामाला जाते. कामाला जाता? हा, जाते. काय काम असतं बाहेर? नाही, बाहेर म्हणजे दुसऱ्याकडे जाता की नाही, स्वतःचं? नाही, स्वतःच. स्वतःचं? बेलनावळ. हा, बेलनावळच अच्छा. करते मी. बरोबर. कामाला दुसऱ्याकडे नाही जात. आता एवढं मोठं घर आहे, हा. कचरा काढायला वगैरे किती वेळ जातो सकाळी? काय करायचं? त्याच्यानंतर वाड्यात गोट्यात जाते. शेण बी नसतं ना, बरोबर. त्यांना तेवढं सगळं झेपत नाही. बरोबर. हा. मी आता एकटी आहे, पण ते जाऊबाई माझी असते ना मोठी, हा. ती मदत करते. तिने मी दोघीच असतो इथे. हा. हा, दोघी असता तेव्हा जरा एकमेकांना आधार देऊन आधार देऊन सगळं करतो असतं आम्ही चालू. इथं. तर आपण देवघर बघूया. देवघर. देवघरात बल्ब वगैरे काय नाही, पण इतका प्रकाश दिसतोय आपल्याला आता
की तिकडची खिडकी एवढी मोठी आहे त्यामुळे सुंदर आपल्याला प्रकाश दिसतोय इथं. देवाचं सगळं सामान आहे ठेवलेले बॅगा. बरोबर. हे आम्हाला भांड्याचे मिळाले दोन अच्छा. पूर्वीची. त्याच्यात काय ठेवली ती लाकडी वस्तू काय आहे? ते पोती वाटतात ना. हा, काढून दाखवू शकता तुम्ही? हा दाखवू शकते. ते पोती वाटत असतं ते. हा, पण मग तुमच्याकडे काय कोण वाचायचं हे ते सगळं? मुंबईचे येतात ना हा, तेव्हा वाटतात जाऊबाईने. होय, हा वाचतात. हा देवाधर्माची आवड आहे. आवड आहे सगळ्यांना. आणि तुमची काय कोणावर श्रद्धा आहे? माझी बाळू मामावर श्रद्धा आहे. बाळू मामा. हा काय अनुभव आहेत बाळू मामांचे? बाळूमांचे खूप तसे मला अनुभव आले. आदमापला ते म्हणजे अमावस्याला जाते मी. उपवास करते रविवारनी. बरोबर. मच्छी वगैरे नाही खात मी काय. अच्छा, कधीच नाही खाल्ले बाहेर गेले तर बुधवारची, नाही तर नाही खात मी. अच्छा. आपण पुढच्या भागात जाऊया. हा पुढच्या या. इथे फ्रीज ठेवलेला आहे. हो फ्रीज सगळ्यांचा एकत्र सगळ्यांचं एकच विजू काकानेच आणलेलं आहे ते. विजू काकाने आणलेला आहे. विजू काका भारी माणूस दिसतोय हा. तुमचा. त्यानेच हा. सगळं. मस्त, त्यांची मस्त. रूम आहे. क्या बात आहे. हा ते परवा सामान ठेवलं आम्ही. बरोबर. ते आता रूम झाडायला पाहिजे म्हणून ते ठेवलेलं आहे. बरोबर. हे पण असं. तुमचं घर एवढं टापटीप तुम्ही ठेवलेलं आहे सगळं, हे विशेष आहे. भिंतीला तुम्हाला पोपडे दिसणार नाहीत किंवा जमीन कुठेतरी खराब झाली असं दिसणार नाही. एकदम मेंटेन आहे मस्त पैकी. छान आहे घर. आता आपण पुढचा भाग बघूया. हा या. इथे छोटीशी मोरी दिसते. होय मोरी आहे. ही एक लाईट बघा. आता वरती इथे काच लावल्यामुळे इथे पूर्ण उजेड आहे. काची 3-4 आहेत काची ना इथे. हा, त्यामुळे कधी लाईट गेली तरी असं वाटणार नाही की काळोखे घरात. आता हा कोणाचा भाग? हा ती सासूबाई होती ना. अच्छा. तिचं कोण नाही आता. बरोबर. मग ते सार्वजनिक सामान ठेवलेलं आहे बरोबर. इथे बरोबर. सगळं. अच्छा अच्छा. ही आहे चक्की आहे. बरोबर. वेगळा शब्द आहे घरघंटी. का? घरघंटी. हा, विजू काकानेच आणलेली आहे. होय ना, होय घरघंटी. हा घरघंटी. जाते आहे. हा, मग ती जातनी दळाई. आता कुठे बघायला मिळत नाही नाही. किंवा त्याचा वापर होत नाही. होत नाही. तुम्ही करता अजून? हा मी काल दळली ना कुळीत. होय काय? कुळीत. तरीच त्याच्यावर दिसतंय वापरातली तुमच्याकडची दिसते. कुळीत पीठ दळलं मी. कुळीत दळतो. काही इतर असलं तर दळतो. बरोबर. पाठी ते अंगण आहे. अंगण आहे. फळं आहे होय. मागचं अंगण. होय हे बघा. वा. इथून वाकून या. हो हो. बैठ घर आहे पण इतकं सुंदर आहे काकू. इकडे लाकडाचा माच पण दिसेल मंडळी आपल्याला. आणि अशी घरं आता काकू खूप दुर्मिळ झालेली होय. आहे. आणि ही श्रीमंती आहे खरी. खरोखर. कारण लोकांना आता फ्लॅटमध्ये गुदमरायला होतं. तिथे तुमच्यासारखी माणसं नसतील जीवाला जीव देणारी नाही. तर काय उपयोग नाही. त्यामुळे घराला घरपण देणारी माणसं हवीत. आणि ह्या घरांच्यात आपल्या अनेक आठवणी असतात. तुमचं आयुष्य पूर्ण इथे गेलेलं आहे. इतकं हे पुरातन घर आहे. आणि वरच्या बाजूला नळे पण दिसतील आपल्याला. होय होय की नाही? होय, नळे फक्त आहेत. कौलं नाहीत, नळे पण आहेत. नळे पण आहेत. हे नळे आता कुठेच बघायला मिळत नाहीत. नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी अतिशय पुरातन आहेत. काय काय आठवणी आहेत? तुमचं लग्न किती साली झालं? किती वर्ष झाली? 95 साला. 95 सालात. हा 1995. बरोबर. म्हणजे एक मोठा काळ तुम्ही ह्या घरात घालवलेला. तेव्हापासून इथेच आहात की इथेच बाहेर आहे. होतात? नाही तुम्ही? नाही इथे कायम इथे. कायम इथेच आहे. बरोबर. आणि तुमचं माहेर कुठे? माहेर माझं करेलात. करेलात. हा. तिकडचं काय नाव माहेरचं? अकुबाई परशुराम मोंडे. जुनी माणसं आता होती ते सगळंच करायची ना. आम्हाला सुनाना करायला लागायचं ना. होय. सासरे होते. सासू होती धक्की सासू. हम्म. विजू भाईंची आई होती. अच्छा. तिने दाखवायची सगळी. बाबा हे असं करा. आम्हाला माहित नव्हतं. हम्म. तिनेच सगळं शिकवलं आम्हाला दोघी विना. माहेरचं घर मोठं होतं की लहान होतं? नाही छोटं आहे. मग तेवढ्या छोट्याशा घरात नाही एवढ्या मोठ्या घरात आल्यावर मग होय. तुम्हाला कसं गुरं वाटलं? होती आमची. होय. हो वाडा होता ना. सगळी मुलं आमची एकत्रच होती 4 जण. बरोबर. सगळे दिरांची वगैरे. हा दिरांची त्या मोठ्या दिराची सगळी लहानाची मोठी ह्या घरातच याच झाली. घरात झाली. आणि बरोबर. मुंबईची ती मुंबईलाच असतात. ती काय आम्हाला एवढं हे नाही. बरोबर. आणि या 4 मुलांचं सगळं आम्ही दोघींनीच केलं. गणपतीतनं मात्र सगळे येत असतील. येतात गणपतीत होळीत असं म्हणजे येतात मग ते. मुलं सुद्धा या घराशी जोडली गेलेली असतील. होय. लहानाची मोठी इथे झाली माझ्याला म्हटल्यावर. तर अजूनच आवड आहे. होय ना. त्यांच्या पोरीना पण पोरी पण येतात. होय काय? हा तिघी. म्हणजे लग्न वगैरे झाली झालं सगळ्यांची, तरी त्यांची मुलं पण आमचं येतात. घर कसं चांगलं आहे. हा. माझा पोरगा बघतो इथे राहिलाय पण ते काय बरोबर. कामं पण पाहिजेत ना इथे. आपलाही प्रत्येक व्हिडिओतनं हाच प्रयत्न असतो की कोकणातल्या आपल्या गावी, मूळ गावी आपण सर्वांनी परत आलंच पाहिजे कोकणी माणसाने. आणि इथलं आपलं जे धन आहे ते जपलं पाहिजे. होय तर. आता ह्या भागातनं आपण परत
घरात वळणार आहोत, परंतु एकदा ह्या बाजूला काय आहे ते पण दाखवा मला, या दाखवते. म्हणजे आपला हा भाग पूर्ण होईल. पूर्ण होईल. हे विजू काकांनी संडास बाथरूम बांधलेले ते मला बांधून दिलेले. अच्छा, ते त्यांनी स्वतंत्र व्यवस्था प्रत्येकाची केलेली प्रत्येकाची आहे. त्यांनीच केलेली. क्या बात आहे. हा, सर्व त्यांनीच व्यवस्था बरोबर केली. बरोबर. उगाच काय, हे का किती उंच आहे बघा आमचं हो घर. हो. उंच आहे ना. होय होय होय. मग आणि इथे बाजूला शिडी लावलेली शिड्या आहेत त्या. होय ना. होय. क्या बात आहे. म्हणजे शिड्या. घराचा उपयोग अजून एक कसा होतो. हा, ते वरची माडीच आहे. हा, माडीच्या खिडक्या आहेत. बरोबर. ही गुरं आहेत दोघं. अच्छा, गावठीच आहेत की जर्सी आहेत? गावठी आहेत. नाही, दर्शी नाही आहेत, हा. गावठी आहेत. कांदलं नाही आहे. वा, मग आता तुमच्या जाऊबाईंची ह्यांना आठवण येत असेल. होय. ते त्या नेहमी असतात इथे ना. त्यात नेहमी असतात. बरोबर. पण आम्ही कसं एकमेकींचं सांभाळतो. हो. सांभाळतो असं. बरोबर आहे. हं. काय नाही करत. चांगली बुजरी नाही. नाही, उजरी बिजरी नाही. हात लावून घेते मस्त. हा, घेते घेते. हा छोटासा गोठा आहे, नवीन पद्धतीचा, हल्लीच बांधलेला आहे मला होय होय, वाटतं. हल्लीच बांधलेला आहे. बरोबर. आता दुभतं जनावर कोण नाही. नाही नाही, दुखतं कोण नाही. बरोबर. असं आपण पूर्ण राऊंड मारून हं. घराला इकडे आलेलो आहोत. होय. आणि निसर्गाने नटलेल्या परिसरातलं कोकणातलं प्रत्येक घरच असतं. हो. आजूबाजूने आपल्याला निसर्ग मोठा लाभलेला आहे. हं. काका नमस्कार. हा नमस्कार. तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. हा बोला. आज मी अचानक तुमच्या घरी आलो, दुपारी अवेळी आलो, हो पण तुम्ही मात्र अगदी हसत मुखाने, हो ना. अगदी आत्ता तुमचा जसा चेहरा आहे त्याच चेहऱ्याने मला स्वतःहून आत बोलवलं हो आणि माझी चौकशी केलीत. हो आपली ओळख नसताना सुद्धा हो तुम्ही मला घरात बोलवून अगत्याने स्वागत केलं. हो तुमच्या भावाला फोन लावून दिलात. हो, त्याने पण तुम्हाला चांगलं अगदी सांगितलं. हो खरंय. आणि त्यांनी ते पण आपले व्हिडिओज बघतात हो आणि त्यांनाही आनंद झाला हो. तेव्हा त्यांना कळलं की मी तुमच्या घरी आलोय. हो, तर कसं वाटतंय पहिल्यांदा? खरोखर आनंद होतोय ते. म्हणजे जरा बरं वाटतं सगळं. म्हणजे काय तर तुम्ही येऊन चौकशी करून विचारपूस करायचा आम्हाला आनंद आहे. आता मेन म्हणजे काय माहिती आहे, तर पुढचं सांगायचं म्हणजे स्टोरी. आमचे आजा रघुनाथ धनावडे हे आमचे आजा, त्यांचे 4 मुलगे, गणपत, धर्माजी, भिवा आणि शिवा, हे 4 मुलगे आणि 4 मुलांची ही फॅमिली आहे सर्व. बर. बाकी चाललं आता. हे आता आम्ही आता 3 जण इथे आहे. मिसेस माझी माधवी मधुकर धनावडे आणि ही भाऊजय. भाऊजय. असे आम्ही इथे. बरोबर. लहानपणापासून ह्या घरातच आहात हो. की कधी मुंबईत वगैरे होतात? नाही, मी पहिला मुंबईत होतो. अच्छा. 40-45 वर्ष मुंबई होतो सर्व्हिसला. तुमचा जन्म किती सालचा? 1952. 52चा जन्म. हा, 52चा जन्म. अच्छा. कितवी पर्यंत शिक्षण झालं? मी ते 8वी पर्यंत शिकलो. 8वी पर्यंत शिकलं. हा. 1967 साली तुम्ही मुंबईत गेला असाल हो हो. असा आपण एक अंदाज बांधूया. हा, समजलं. मुंबईत काय करत होतात? काय नाही, नोकरीच करायची अशी कंपनीमध्ये. हम्म. कंपनीमध्ये नोकरी करायची होतं. ऑफिसमध्ये कामाला होतो मी, नॅशनल असिस्टंट फॉर द ब्लाइंड. तर मग रिटायर झालो तिथे मी. रिटायर झाल्यानंतर गावी आलो मी. घर म्हणजे काय माहिती आहे, मी केव्हा लहान होतो मी तेव्हा ते घर बांधलेलं आहे. हे जुनं घर ते मग कोसळलं आणि आमच्या वडिलांनी मग ते घर नवीन बांधलं. थोडी मदत केली काय लोकांनी, म्हणजे भावानी थोडीशी. हम्म. पण सगळा पैसा वडिलांनी, घर कोसळलं वडिलांनी म्हटल्यानंतर वडिलांना सगळा तो पुरा करावा लागला. मिलमध्येच कामाला होते. मिलमध्ये होते हो, कामाला. स्वस्तिक मिलमध्ये. बरोबर. पण त्या काळातलं म्हणून आपण घर बघितलं तर बऱ्यापैकी मोठं घर आहे हे. तेव्हा ती 25,000 रुपये सर्व्हिस मिळाली. अच्छा. तेव्हा 25,000. हा. मग ती 25, आताचे काय विचार काय नाही, आता त्याचे किती झाले असणार. हो. पण त्यावेळेची 25,000 सर्व्हिस मिळाली. बरोबर. आणि 25,000 सर्व्हिस घेऊन ते गावी आले मग अच्छा. सुस्तिंगमध्ये असताना. हम्म, हम्म, तर काय बाकीच्याने 2,000-3,000 अशी काय मदत केली. हम्म. हो. पण जे काय सर्व्हिस घेतली ती सगळी घरात घालवली. बरोबर. असं आहे. सर्व कुटुंबियाने मिळून, म्हणजे मुंबईचे असतील, हो हे आपले विजू काका असतील, हो. तुम्ही सर्व मंडळींनी मिळून घर तुमचं जपून ठेवलेलं आहे जशान तसं. हो हो हो. ह्याचा मला जास्त आनंद आहे आणि तेच कारण आहे मी इथे येण्याचं. हो. कारण RCC सिमेंटची चिऱ्याची घरं आता सगळ्यांचीच झाली, हो. पण अशी जुनी घरं जपून ठेवणं ही खरी श्रीमंती. होतं ते तर आहे. कारण ह्याचा खर्च खूप मोठा असतो. होतं खर्च. हे मेंटेन ठेवणं सोपी गोष्ट हो, नाही. ते काय त्यामुळे हे सर्व जे कोणी आणि अजून जपून भिंतीच आहे. ठेवतायत. हा.
अजून मातीच्या भिंती आहेत. मातीच्या भिंती. त्यामुळे हे सर्व तुम्ही जपून ठेवता, याबद्दल तुमचं विशेष कौतुक आहे. हो आज आता आपली मुलं सगळी 10वी-12वी झाली, हो हो प्रत्येक गावातली, कोकणातली हां. मुंबईकडे जातात, हो तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे आता इकडे तसं साधन काय नाही नोकरीचं, समजलं का? हम्म, नोकरीचं साधन काय नाही, ते लोक मुंबई पळतात. हम्म, इथे जर काय कारखाने किंवा काय असते हम्म, ते मुंबई गेलेच नसते, हम्म, बरोबर ना? बरोबर. कारण आता इथे जर आता तो अणुऊर्जा प्रकल्प होईल तेव्हा, हम्म, पण ते काय सांगू शकत नाही, बरोबर. तेच ना, त्याचं निश्चित नाही. पण असं इथे कारखाना असं नाही की बाबा मुलं काम, कंपन्या नाही. पण म्हणजे हे प्रकल्प झाले असते तर कुठेतरी मुलांना आपल्या रोजगार मिळाला असता, रोजगार मिळाला असता. नोकरी. नाणारचा पण मला वाटतं बंदच पडला. हो पण अशी आता ही भिंत मी आता येताना बगितली, हा. जैतापूर प्रकल्पाची भिंत वगैरे आहे, हो ते पण बांधले ते काय प्रकल्प सुरू नाहीच काय आतमध्ये. नाही, अजून काय नाही, फक्त भिंत घालून ठेवलेली आहे त्यांनी त्यांनी. कंपाऊंड, स्वतःची जमीन जी काय आहे ती फक्त ही ते केली. जावं घेऊन. तिथे लवकरात लवकर कुठला तरी प्रकल्प झाला तर आपल्या युवकांना रोजगार मिळेल. रोजगार मिळेल, हे बरोबर आहे असं. बरोबर. तर त्या दृष्टीने काहीतरी होण्याची गरज आहे. हो गरज आहे. असं आपलं हे हवा सोडतात, हे कंपनी होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे, पण ते पुढे तेवढं काय होत नाही, होत नाही, काय ते प्रत्यक्षात काय होत नाही. प्रत्यक्षात होत नाही काय. बरोबर. पण होण्याची गरज आहे. म्हणजे गरज व्हावी, म्हणजे इथल्या मुलं बाहेर इथल्या जाणार. स्थानिक माणसाची भावना आहे की काहीतरी झालं पाहिजे, झालं पाहिजे. हो आणि त्यात इथल्या स्थानिकांना नोकरी मिळाली पाहिजे, नोकरी हे महत्वाचं. हा, हे मेन महत्वाचं. बरोबर, मग मुलं बाहेर जाणार नाही, इथेच कामाचं होईल, सगळं काय इथेच होईल. बरोबर. आता तुमची दिनचर्या काय असते? काय नाही, आता जसं आपलं जीवन जगायचं एवढंच, तेच ना. तसं काय आता आपण काय करू शकत नाही, बरोबर. किंवा कामगिरी पण करू शकत नाही काय वयाच्या मानानं, बरोबर. कारण तोल जातो. अच्छा. हा, जसा कुठे कामाला गेलो ना तर तोल जातो, त्याच्यामुळे म्हणजे हे होतं, त्याच्यामुळे ते जमत नाही. आता टी व्ही होता पहिला, तो बिघडला मग आम्ही तसाच ठेवलो. हो, तर बिघडला मग आम्ही तसंच बांधून ठेवलं. ते रिपेअरिंग करा नेहमी, ते खर्च करण्यापेक्षा. बरोबर. बरं झालं, म्हणजे मी आज आलो तर तुमचा वेळ जरा चांगला गेला, होय, ते जरा गप्पा मारण्यात. आज बरं आहे, तेवढा टाइम निघून गेला ना तेवढा. तुमच्या तुम्ही आलाच, मुलाखत घेतलात, काय बरोबर. केलात, बरोबर. बघतलात घर. आता तुमच्या मुली वगैरे मुंबईत असतील, त्या बघतील हा व्हिडिओ, त्यांना पण बरं वाटेल. हा, तुमची पण आहे मुलगा, होय, मुलं आहेत. पुढची पिढी बघेल, त्यांना पण जरा बरं वाटेल, आपलं घर युट्यूबवर दिसतंय आणि आपले बाबा आई दिसतायत, हो, तर त्यांना पण आनंद होईल. हो. मी काय म्हणतो, काय पुढच्या पिढीने हे हाय जे पहिलं जुनं ते सांभाळच राहायचं. हम्म. काय जे आता आई वाडवडिलांनी किंवा काय ठेवलंय, जे करत आले तसं पुढे त्या लोकांनी चालवायचं, बरोबर. चालवावं. हम्म. लक्ष द्यायला पाहिजे गावच्या घरावर, घरच्या जमिनीवरती, सगळ्यावरती. हम्म. बरोबर ना? बरोबर आहे. लक्ष नाही दिलं तर काय प्रश्नच नाहीत ना. होय, तेच ना. होय, होय. मला सांगा, आता तुमची एवढे भाऊ वगैरे तुम्ही आहात सगळे, हा, बरोबर. पण सगळं तुमचं गोडी गुलाबी पहिल्यापासून आहे, तर ह्याच्या पाठीमागचं कारण सांगा. कारण आपण बघितलं, बाकी काय काय ठिकाणी बघितलं तर प्रॉपर्टीवरनं भानगडी, एकमेकांच्या मानगुटीवर बसतात लोक. ते तर आहे. मग तसं तुमच्यात नाही, तर काय तुमच्यात माहिती आहे, हा. हे सगळं हा एका सगळ्यांचंच आहे ते, पण डेव्हलपमेंट करतो विजयदानावर. बरोबर, तो आता एक कलम बरोबर. फवारणी करायची, आंबे काढायचे, हम्म, पाठवायचे, हम्म. हे सगळं त्याच्याकडे अवलंबून. वा. हा, तो बघतो सगळं. विजू काकांचा म्हणजे महत्वाचा रोल आहे या रोल आहे सगळ्यांचा. आमच्या विजू. हा. बरोबर. आणि ते मेहनत पण खरी त्यांचीच आहे. तेच सगळं बघतात. फवारणी बिवारणी बरोबर. करतात ना सगळं ते. फवारणी करतात, आंबे पाठवायचे असेल, हम्म. काय करायचं असेल तर पण त्यांनी सगळ्यांना थोडक्यात धरून ठेवलेलं आहे. पण त्याच्या म्हणजे तुमचं शब्दाच्या पुढे- कुटुंब सगळं त्यांच्यामुळे एक आहे, हा, एक आहे. आणि त्यांच्या शब्दाच्या बाहेर कोण नाही. कोण नाही जाणार, कोण नाही जाणार. हो. बोलणार पण नाही. हा, म्हणजे खरोखर विजू काका, तुम्ही इथे प्रत्यक्षात नसलात तरी तुमचं खरोखर कौतुक आहे. हो. आणि तुमच्यासारखा एक मनुष्य प्रत्येक खऱ्या कुटुंबात हवा, हो. कारण तो कुटुंब बांधून ठेवतो हो, तो- आणि प्रत्येकाची काळजी घेतो. हो, हो. तर तोच बघतो विजू सगळं. काकांचं कौतुक आहे. हो, हो. आज लाखो प्रेक्षक हा व्हिडिओ जेव्हा बघतील हा, तेव्हा तुमच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. हो. कारण परिस्थिती कुठलीही असो, चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, समाधान आहे, हो, हो. ते घेण्यासारखं आहे. हम्म. आजच्या काळात लोकांकडे पैसा असतो पण चेहऱ्यावर आनंद नसतो. तेच ना. ते काय करायचंय ना. हा, बरोबर. आज तुमचं चेहऱ्यावर जो आनंद आहे हा, तो जास्त महत्वाचा आहे. हा, बरोबर. आणि त्या दृष्टीने हे घर हा, आणि त्यातल्या खूप मोठ्या आठवणी सवाल जायचं.
आपण नेहमी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून यापुढे स्मरत राहू. त्यामुळे आम्हाला आनंद वाटतो. त्याबद्दल मला आनंद हो, वाटला. आनंद आहे आणि धन्यवाद आहे तुमच्याबद्दल. हा. हो, कारण तुम्ही येऊन सगळं माहिती घेतला, तिथली घराची माहिती घेतला, सगळ्या जमिनी सगळं बरोबर. माहिती घेतला, त्यावर आम्ही तुमचे धन्यवाद आहोत. हा बघा अजून झाडायचं सगळं सामान टाकलेलं आहे. असू दे. काकू मला सांगा तुमचं वय किती? माझं वय आता 50 पर्यंत 50-52 पर्यंत असेल होय, अंदाजा. जास्त असेल. जास्त असेल. हा, पण तुम्ही ह्या वयात सुद्धा एकदम होय. माडी बिडी चढून आलात मस्त पैकी. नाही चढते आम्ही झाडतो, साफसफाई करतो ना आम्ही. हा. ते आता साफसफाई करायची आहे. आता ह्या माडीवर अशी कुठली जुनी वस्तू आहे जी आपल्याला आता बघायला मिळत नाही आत्ताच्या काळात? पाळणणी आहे ते. पाळणा आहे. हो कुठे आहे ते काय माहित नाही आता. असू दे असू दे, उपसायला नको. तुम्हाला काय काम नाही लावायचंय मला. पाळणं. फक्त आपल्याला जे आत्ताच्या पिढीला आपल्याला बघायला मिळत नाही पाळणं आहे ते, अशी घुमट गोष्ट काय आहेत असेल तर दाखवायची. पूर्वीची. अच्छा, घुमट आहेत. बरोबर सगळं सामान तर इथे टाकलेलं आहे ना ते बरोबर. असं. हो. परत हे काय राटाचे ते हे असतं ते पण इथे कुठे ठेवलेलं त्यांनी. असू दे, राट पसारा भरपूर आहे, त्यातनं शोधणं मुश्किल आहे. मुश्किल आहे. पण ह्या गोष्टी सुद्धा कानावर पडल्या तरी भरपूर झाल्या. आंब्याचे धंदा असतो ना, बरोबर. त्याचे ट्रे बी टाकून ठेवलेले. तुमची स्वतःची कलमं वगैरे आहेत? किती आहेत कलमं? इथे काय खाली आहेत ती, अच्छा. जास्त नाही आहेत. बर. इथे असं बांधकाम म्हणजे कामटाचं बांधले होतं ते मी हा. कोसळून असं खुलं केलं. ओके हे ओके. माझं सगळं सामान इथपासून. बरोबर. एवढ्या ह्याच्यात तुम्ही लक्षात बरं ठेवता कुठचं कोणाचं आहे ते. ठेवलं पाहिजे ना आपण इथे म्हटलं ते केलं पाहिजे. होय होय होय. मग ही गवर आमची गवर गणपती आले की 2 दिवसानंतर गवर येते. त्यानंतर आम्ही तिला नेसवतो. साडी नेसवून नऊवारी साडी असते, खुर्चीला गणपतीच्या बाजूला खुर्ची असते, त्याच्या बाजूला ते आम्ही तिला व्यवस्थित नेसवतो अगदी नऊवारीसाठी. आणि एक पदर त्याचा गणपतीच्या खांद्यावर टाकलेला असतो. अच्छा. हा, एक पदर. आणि बाकीचे सगळेच खाली सोडलेले असतात. बरोबर असं हार करून तिला संपूर्ण वरपासून खालपर्यंत सजवतो. बरोबर. मुकुटाच्या खाली खूर असतो, खुरात आम्ही ते मुकुटा बसवतो, साईडनं कापूस विपूस लावून फिट व्यवस्थित करतो. आणि तो मुकुटा आणि खुर्ची असते खाली, आणि खुर्ची सकट आम्ही गणपतीच्या बाजूला ठेवतो. अच्छा. हा, साडी बिडी नेसवून माळा घालून अगदी उभे बाईसारखी सगळं असतं, दागिने जेवढे असतात तेवढे घालणार आम्ही. बरोबर. असं आहे. आणि व्यवस्थित अगदी बाईसारखी उभी करणार तिला. बरोबर. याच्यात आम्ही तिघे जण आहोत. हा. आता मी सांभाळते इथे. अच्छा. ते बघा मिस्टरांचा फोटो. होय काय? तो काय हा, मिस्टरांचा फोटो. बरोबर. हा दरवाजा उघडू म्हणता ना इकडे जायला. शक्य असेल तर उघडा. काय हा बघा काय बघा झालंय ते झाडायचं झाडायचं बघायचं आता. हा. हे मग अशी तिकडच्या काकांच्या स्वयंपाकघरात इथनं रस्ता आहे. आणि ते सारवण बिरवण चांगल्या दिवशी आलो मी. आजच सारवण झालेलं दिसतंय. नाही माझे उपास असतात ना, हा, त्याच्यामुळे मला सारवायला लागतं. बरोबर. मी मच्छी वगैरे तशी करत ना. हा पाठचा दरवाजा, हे कपाट आहे माझं. हे बघा परिसर बघितलात. हे बघा इकडे सगळं कसं केलं आहे. बरोबर. काय काय केलंय तिकडे तुम्ही? काकडी चिबूड याला आपटाला होय. हा, नाही येतो. सावकाशी आहे. आल नाही येतो. बरोबर. हा हा, सांगा. काकडी चिबूड, काकडी चिबूड केलेले आहेत. ही शेंगाची झाडं आहेत. अच्छा, असं क्या बात आहे. भाजी आहे, पालेभाजी. बरोबर. म्हणजे जेवढं जमलं तेवढं केलं आहे मी. मस्त मस्त. साफसफाई केली त्याची छान. जरा. बघा एवढीशी जागा आहे पण समाधान यांच्या चेहऱ्यावर पुरेपूर आहे. आनंदाने तुम्ही जीवन जगताय. आज तुम्ही आणि काकांनी मला अचानक तुमच्याकडे येऊन सुद्धा दुपारच्या वेळी मी अवेळी आलो थोडंसं, पण तुम्ही अगदी अगत्याने माझं स्वागत केलं. आणि तुमच्या काकांनी, विजू काकांनी सुद्धा आपल्याला हा व्हिडिओ शूट करण्याची परवानगी दिली. यूट्यूबवर आपल्या ह्या चॅनलवर पूर्ण जग आता तुमचं घर बघू शकतं आणि तुमचे विचार ऐकू शकतं. खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल. आणि प्रेक्षकांचे आभार, तुम्ही हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघितलात. असेच कोकणातील हटके गोष्टी, हटके व्हिडिओज पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नेहमी जोडलेले रहा. नमस्कार, धन्यवाद.